आयुष्य मोजा वया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या क्षणाक्षणाला आयुष्य आपलं मोजत बसले. तरी गेला जन्म, बस भजन नाही केला तर जन्म वाया जात असतो. वाया जाणं कशाला म्हणतात? ऐका, जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी त्याचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. बरोबर आहे की? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग नाही झाला तर ती वाया जात असते. बरं का? नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि नरदेहात येऊन भजन नाही झालं तर महाराज म्हणतात तो वाया गेल्यासारखा आहे. बघा बरं का, तो वाया गेल्यासारखा आहे. एक माणूस शिकारी करता निघाला. 4G विनोद आहे, कळला तर बघा. मला जास्त खाली येऊन विनोद नाही करता येता. ते बंदूक घेतली आणि शिकारीला निघाला. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे. बायको म्हणे कुठं निघाला? तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. काय म्हणे? वाघाची शिकार करायला चाललो. आणि आडनावाच्या नाही बरं का, जंगलातल्या. वाघाची शिकार करायला चाललो म्हणे. बायको घरात गेली आणि घरातून बाहेर आली. ते तिथंच उभं होतं. बायको म्हणे तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना, मग जाणार आहे ना म्हणे. म्हणे अजून तर इथंच उभे. ते म्हणे दारात कुत्रं उभं आहे. नाही कळलं का तुम्हाला? परसाद घ्या. लक्षात येते का सांग? अरे बंदूक आहे ना तुझ्याकडं, कुत्र्याची भीती वाटती म्हणल्यावर काही फायदा आहे का सांगा वरून? वाघाची शिकार करायला निघाला. येस, बरोबर पटण्यासारखं तरी आहे का? विठाला विठाला. हिंद केशरी पैलवान होता. त्याची कुस्ती लावायची म्हणजे 51 हजार रुपये द्यावं लागायचे. आणि एक दिवस कुस्तीचा फड जिंकला आणि गावाकडे येत होता. गावाजवळ आला असा लवणात. आणि जवळ आल्यावर खैरी पाटीवर त्याला 2 चोरांना अडवलं आणि मारलं. चांगलं बदाबद मारलं. त्याच्याजवळचे पैसे घेतले, ती ट्रॉफी घेतली, त्याच्या अंगावरचे कपडे बी काढून टाकले आणि दिलं घराकडे हाकलून. हे घरी आलं, दार वाजवलं. बायकून दार उघडलं. म्हणे माय तुमचे हे हाल कोणं केले? ते म्हणे इथं आलतो खैरी पाटीवर. इथं आल्यावर 2 चोरांनी मला अडवलं म्हणे मारलं. बायको म्हणे का हो, त्याच्यातल्या एकाला तरी तुम्ही हाणला असेल आहे का नाही? तो म्हणे असं काही बी बोलू नको. मग कुस्ती लावायची म्हणजे 51 हजार रुपये द्यावं लागतात. आणि चोरासंग फुकट कुस्ती खेळाय मी येडा आहे का? काय मार मला आहे का? तुला ताकद दिली, त्याचा उपयोग जर तू स्वतःच्या रक्षणासाठी करू शकत नाही तर त्याचा काही फायदा आहे का? नाही. तसं देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह त्याच्या चिंतनासाठी दिला. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची हो, मुखे जरी गाय पवित्रची होय, त्याचा देह पवित्र जो हरिपाठ कीर्ती मुखे गाय. लक्षात येते का? आणि महाराज म्हणतात ज्याच्या मुखातून भगवंताचं चिंतन येतं तो देह पवित्र आहे. आणि ज्याच्या मुखामधून भगवंताचं चिंतन येणार नाही त्या नरदेहाचा या काही फारसा उपयोग होणार नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. मग या नरदेहात आल्यानंतर आपण भजन केलं पाहिजे. नाही तर मग याला पुरल्यानंतर याचे किडे वगैरे खाऊन टाकतात आणि महाराज म्हणतात जाळलं तर याची राख होते. मग महाराज माणसाला कशाची न कशाची भीती वाटत असते बघा. मरणाची भीती माणसाला असते. बरोबर आहे का नाही? कुणाला ना कुणाला कशाची न कशाची भीती आहे. शिकलेल्या माणसाला, विद्वान माणसाला वादाची भीती असते. विद्वान माणसाला वादाची भीती आहे. सुंदर दिसणाऱ्या माणसाला म्हातारं होण्याची भीती आहे. बरोबर आहे? सुंदर दिसणाऱ्या माणसाला म्हातारं होण्याची भीती वाटते. बरोबर आहे का नाही? ऐका, पैशावाल्याला ईडीची भीती आहे. आपल्याला आहे का ताण त्याचा? हां, पैशावाल्याला ईडीची भीती, खोकला येणाऱ्याला बिडीची भीती, कोणाची न कुणाला न कुणाला कशाची न कशाची भीती वाटत असते बघा. मग महाराज म्हणतात या आयुष्याचा जर विचार मोजा वया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या क्षणाक्षणाला आयुष्य आपलं मोजत बसले. याची कोणाची? आपला आपल्याकडं करा. घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. लक्ष देऊन आहे का बरं का. महाराज म्हणतात जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. शरीर जाणार आहे पण या नरदेहाची किंमत माणसाला कळणं गरजेचे. मी सुंदर उदाहरण सांगेन. एक राजा शिकारी करता निघाला. तुम्ही ऐकणारे छान लोक आहात म्हणून मी चांगलं बोलतो. ऐक. एक राजा शिकारी करता निघाला. दिवसभर शिकारी करता शोधात गेला पण शिकार काही मिळाली नाही. मार्ग भ्रमित झाला. शिकारही मिळालं नाही, पाणीही मिळालं नाही, खायलाही काही मिळालं नाही. जे सोबत शिपाई वगैरे होते त्यांचा आणि यांचा रस्ता बदलला.
राजा एका दिशेनं गेला, हे शिपाई एका दिशेनं गेले, प्रधान एका दिशेनं गेला आणि राजा भुकेने तहानेने व्याकुळ झाला. पावर भुकेने तहानेने व्याकुळ झाला. काय करावं इकडं तिकडं बघत होता. कुठंतरी पाणी प्यायला मिळावं एवढीच इच्छा होती. दूरपर्यंत त्याला गेल्यानंतर एक झोपडी दिसली आणि त्याला वाटलं झोपडीत कोणीतरी आहे. त्या झोपडीत गेला, आवाज दिला, आहे का हो कोणी झोपडीमध्ये? तिथे एक सदग्रस्त बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर बोला, काय म्हणता? अहो मला पाणी प्यायची इच्छा आहे. त्या बाबांना एकटेच होते, त्या बाबांना राजाला पाणी दिलं आणि पाणी दिल्याच्या नंतर राजाची तहान शांत झाली. बरं का, राजाची तहान शांत झाली पण भूक लागलेली होती. त्या बाबाला म्हणे, बाबा कोण कोण राहतं या झोपडीमध्ये? ते बाबा म्हणले, कोणीच नाही, मी एकटाच राहतो. बरं बाबा, मला भूक लागलेली आहे, मी या देशाचा राजा आहे, मी शिकारी करता आलो होतो, मार्ग भ्रमित झालो, मला भूक लागली, तुमच्या घरात काही खायला मिळेल का झोपडीमध्ये? ते म्हणले, अहो तुम्ही राजे आहात आणि माझ्या गरीब माणसाच्या घरी तुम्हाला काय खायला मिळणार आहे? काहीतरी असेल, जे असेल ते तुम्ही मला द्या, मला आता भूक लागली, काहीतरी खाण्याची गरज आहे. त्यानं सांगितलं, बाबा कालच्या शिळ्या भाकरी उरलेल्या आहेत, देऊ का तुम्हाला? राजानं सांगितलं, काही अडचण नाही, समयाशी सादर व्हावे, देव ठेवेल तैसे राहावे. समयाशी सादर व्हावे म्हणजे आळशी व्हावे याचा अर्थ हा नाही. प्रयत्न करा, पण नाही मिळालं तर बस हे प्रमाण म्हणा, समयाशी सादर व्हावे, देव ठेवेल तैसे राहावे. लक्षात येते माझं बोलणं? लक्ष देऊन ऐका बघा. म्हणून राजानं सांगितलं, जे असेल ते द्या, मला आता सध्या भूक लागलेली आहे. बघा मी सांगतो तुम्हाला, माणसानं श्रीमंत किती असावं, भाकरीबरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंतीबरोबर दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे. अंथरुण आहे, झोप आहे, दरिद्री आहे. पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. तुम्ही जवळपासच्या गावानं या गावासाठी टाळ्या वाजवा महाराज, जोरदार. मला कमाल वाटते ह्या माणसांची. एवढं छोटंसं गाव असून खरंच कौतुक आहे बरं. अहो चांगल्या गावाकून एवढे नामवंत कीर्तनकार अन्न होत नाही. पण तुमचं खैरी असेल, हे छोटे गाव, ही कुंभारी पण आहे, यात छोटे छोटेच गाव आहेत का नाही? 500 मतदान म्हणजे काय? 5-5 हजार मतदानाच्या गावात हे महाराज सापडत नाहीत. लक्षात येते माझं बोलणं? श्रीमंती ही असावी महाराज. मी काल गाडीत येता येता छान वाचलं, माणूस किती जरी श्रीमंत असला आणि विचार भिकारी असले तर त्याच्या श्रीमंतीचा फायदा होत नाही. विचारानं माणूस श्रीमंत असला पाहिजे. राजानं सांगितलं, आता मला भूक लागलेली आहे, मला त्या भाकरीला किंमत आहे, द्या मला जे असेल ते. आणि त्या महाराज सदग्रस्तानं शिळ्या भाकरी होत्या, त्या राजाला दिल्या. राजानं भाकरी ती खाल्ली. ऐका, जर राजाला त्या टायमाला हे पाणी आणि भाकर मिळाली नसती तर हा राजा शिल्लक राहिला नसता महाराज. तेव्हा त्याला त्या भुकेला किंमत होती. ऐका, राजा प्रसन्न झाला आणि विचारलं, बाबा काय करता तुम्ही, कशी उपजीविका भागवता? त्या बाबानं सांगितलं, काय नाही राजेसाहेब, जंगलातली लाकडं वगैरे तोडतो, ते जाळतो, त्याचे कोळशे करतो, ते विकतो आणि त्याच्यातून जे मिळेल त्याच्यात आमची उपजीविका भागवतो. पण अहो तुमचे हे अधिकारी लोक मला लाकडं बी तोडू देत नाही. तू राजा म्हणे, बाबा आता टेन्शन घेऊ नका, हे जे माझं 100 एकराचं चंदनाचं वन आहे ना, हे आजपासून मी तुम्हाला देऊन टाकतो. राजा आहे महाराज तो. राजानं सांगितले, 100 एकराचं चंदनाचं वन मी तुम्हाला देतो. तुम्ही आता इथले किती लाकडं जरी तोडले तर तुम्हाला कोणताच अधिकारी काही बोलणार नाही. मी सांगून देणार आहे सर्वाला की हे यांना 100 एकराचं चंदनाचं वन दिलं. राजानं त्याला 100 एकराचं चंदनाचं वन दिलं. बस हा लाकडं तोडायचा, चंदनाचे झाडं तोडायचा, ते जाळायचा, त्याचे कोळशे करायचा आणि विकायचा. कळलं माझं बोलणं तुम्हाला? चंदनाचं वन तोडायचा, जाळायचा, कोळशे करायचा आणि विकायचा. एक दिवस झाड तोडून आणलं आणि जाळत असताना पाऊस आला. मग अर्धावट कोळशे झाले आणि अर्धावट लाकडं चंदनाचे शिल्लक राहील. आणि एका चांगल्या गावात तो कोळशे विकायला आला, गिरगावसारख्या. आणि गावात आल्याच्या नंतर, काय हो, एका सदग्रस्तानं निळूभाऊ सारख्या विचारलं, काय आहे याच्यात? अहो म्हणे कोळशे आहेत. बघू द्या बरं म्हणे. खाली ठेवलाय लावलं तर त्यांना कळलं की अरे हे तर चंदनाचे झाड आहे आणि हा माणूस चंदनाच्या झाडाचे कोळशे करून विकतो. त्याला म्हणले, का हो तुम्हाला हे माहिती आहे का काय? तो म्हणे, काय नाही बाबा, मला राजानं दिलेलं आहे. असं किती आहे म्हणे तुमच्याकडं असं दिलेलं? सदग्रस्ताने विचारलं, तुमच्याकडं असं किती दिलेलं आहे? त्यानं सांगितलं, बाबा 100 एकराचं दिलं होतं राजानं, मी कोळशे करून 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 60 एकर गमावलं. माझं बोलणं कळलं?
कोळशे करून 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 60 एकर गमावलं. आता माझ्याकडे 40 एकर शिल्लक आहे. ते निळूभाऊ म्हणले, अहो वेडे आहेत का तुम्ही? ही तोळ्यावर विकल्या जाणारी वस्तू तुम्ही कोळशे करून विकताय, आकलीचा कोळसा झाला का तुमच्या? अहो काय करताय तुम्ही? चांगल्या एका सद्ग्रस्तानं त्या एका व्यापाऱ्याची भेट करून दिली आणि व्यापाऱ्याची भेट करून दिल्याच्या नंतर त्या 40 एकराच्या चंदनाचे वनाचे याला कोटीनं रुपये मिळाले. आणि मग पश्चाताप करत होता, अरे मी असं 60 एकराचं जाळून कोळसा केला, मी 60 एकराचा जाळून कोळसा केला, 60 एकराचा जाळून कोळसा केला. सांगा, जसं राजानं त्या माणसाला 100 एकराचं चंदनाचं वन दिलं होतं, पण त्यानं 60 एकराचा जाळून कोळसा केला, तसं देवानं आपल्याला हे 100 एकराचं चंदनाचं वन दिलंय. आपण 60 एकराचा जाळून कोळसा केला महाराज. कोणी 50 एकराचा कोळसा केला, कोणी 30 एकराचा कोळसा केला. अरे थोडं एकर तुमच्याकडे चंदनाचं शिल्लक, कोणाकडं आजी तुमच्याकडं 10 का असतील बरोबर, 9-10 एकर शिल्लक आहे. 10-15 एकर चौदार बाबाकडे 10-15 एकर, बरोबर आहे का नाही? आपल्या कोणाकडे 20 एकर, कोणाकडे 30 एकर, कोणाकडे 40 एकर राहिलेलं आहे महाराज. बस याचा राहिलेल्या आयुष्याचं तरी सोनं करा, कोळसा करू नका. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत आहे माझा तुम्हाला. 3 लाटातून देवानं वाचवलं, आता तरी सुधारायचा निर्णय घ्या. नका आयुष्याचा कोळसा करून घेऊ. बस पवित्र तुळशीची माळ घाला महाराजात, आहे का नाही? झाला असेल ना प्रत्येक ब्रँडचा आस्वाद घेऊन, प्रत्येक मसाल्याची चव घेऊन झाली असन, तर आता बदला बाबा, आता माळ घाला. कोरोनात माळी तोडल्या काही लोकांनी, बरोबर आहे ना? 4थी लाट येऊ नये आणि आली तर हे माळा तोडणारे राहू नये, एवढीच देवाला विनंती आहे माझी. माळ तोडत असतात का? देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. किंमत करा या नरदेहाची. हे आयुष्याचं सोनं चंदनाचं वन देवाने आपल्याला 100 एकराचं दिलं महाराज. याचं सोनं सोनं करणं फार गरजेचं आहे. म्हणून सांगेन मी तुम्हाला, आता जागा व्हा. आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा. चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा रे भाई जागा,
जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धन दारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवाशी जगजोगी. जगजोगी जागे जागे बोलती. आपल्याला आता जाग होण्याची गरज आहे. महाराज म्हणतात मग जाग जर नाही झाला तर जैसा का उंदीर नेताशे बोका, तैसा काळ लोका नेता. जसं उंदराला बोका घेऊन जातो तसा काळ आपल्याला कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. मग महाराज म्हणतात त्या काळाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो, पण याचे त्याचे पाय धरून मृत्यूची भीती जाणार नाही. मारा हाका देवा. महाराज म्हणतात त्याच्या नावानं हाका मारल्या पाहिजे. लक्ष देऊन ऐका. मृत्यूची भीती आपल्याला वाटली की आपण डॉक्टरचे पाय धरतो, शेजाऱ्याचे पाय धरतो, घरच्याचे पाय धरतो, पण महाराज म्हणतात याचे त्याचे पाय धरून तुमची भीती ही जाणार नाही. मरणाची भीती वाटली ना मग तुम्हाला देवाचे पाय धरावे लागतील. एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या. तुका बरे तुला सोडली ना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या. सोडविना कोणी, एका चक्रपाने वाचून या. बस मग आपल्याला देव सोडून कोणी सोडू शकत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझ्याकडे लक्ष द्या. तुमच्या अंगावर एखाद्याच्या घरचं कुत्रं धावून आलं. आता कुत्रे नाही धावणार तर धावणार तरी कोण, बरं का. पण कुत्रं जर धावून आलं तर त्याला हाड म्हणावं का नाही, त्याला दगड मारावं का नाही. त्याला हाड म्हणाल तर पुन्हा अंगावर येईल आणि दगड माराल तर चावेल. बरोबर आहे. मग काय करा, त्याच्या मालकाला आवाज द्या. हो गणेशराव, त्या मोत्याला आवरा. ते गणेशराव म्हणतील मोती इकडे, महाराज आहेत ते, चल इकडे. आणि असं म्हणलं की ते कुत्रं आपल्याला सोडून देतं आणि त्याच्या मालकाजवळ जाऊन गोंडागोळत उभा राहतं. काम झालं का नाही, बोला. काम झालं का नाही, झालं. झालं त्याला बी कळलं. हां झालं म्हणते ते, आहे का नाही. ऐका लक्ष देऊन. हाड म्हणायची गरज राहिली का नाही. लक्ष द्या. कुत्रं आपल्यावर भुंकलं तर कुत्र्याला दगड मारू नका. भुंकती ते द्यावे भुंकू, आपण नाही त्याचे शिकू. महाराज म्हणतात आपल्या अंगावर कुत्रं धावत आलं तर आपण त्याला हाड न म्हणता त्याच्या मालकाला आवाज द्या. त्याच्या मालकाला आवाज दिला की आपल्याला हाड म्हणायची गरज राहणार नाही. तसा हा काळ ज्याच्या ताब्यात आहे, महाराज म्हणतात त्याचे पोवाडे गा. त्याचे पोवाडे गाळे की तो तुमच्या पायाला लागल्याशिवाय राहणार नाही. हे अभंगाचं पहिलं.
ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. महाराज म्हणतात त्या काळाची भीती वाटते ना, त्याच्याकडे लक्षच देऊ नका हो. तुम्ही काय करा, त्या भगवंताच्या नावाचे पोवाडे गा. पोवाडे गाणं म्हणजे अभंग म्हणणं. पोवाडा गाणं म्हणजे चरित्र. शिवाजी महाराजाचा काय असतो, पोवाडा असतो. मग शिवाजी महाराजाच्या पोवाड्यात काय असतं, महाराजानं जे चरित्र केलं, कर्तृत्व केलं ते पोवाड्यानं सांगतात. बरोबर आहे का नाही? तसं आता ज्ञानोबा रायापासून निळोबा रायापर्यंत जी काही संत मंडळी झाली, ती संत मंडळी सगळे देवाचे पोवाडे गाणारे शाहीर आहेत. आता आम्ही कोण आहेत, देवाचे शाहीर आहेत. हे कोण आहेत, देवाचे शाहीर आहेत. मग हे जे चांगले शाहीर आहेत त्याला 7-7 दिवस ठेवतात लोक. बरोबर आहे ना? मग या शाहिराचा आवाज चांगला आहे, या शाहिराला जाऊ द्या 2-4 रुपये जास्त, पण ठेवा 7 दिवस. बरोबर आहे का नाही सांगा? ज्या शाहिराच्या पोवाड्यात दम आहे त्या शाहिराला किंमत आहे महाराज. मग गरजने म्हणजे काय, गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आणि उंच स्वरात म्हणणारी माणसं लवकर हृदयात जागा करतात. बरोबर आहे? गरजने म्हणजे आभाळ काय व्हायला म्हणतात, गरजायला लागलं. गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आणि पोवाडी म्हणजे अभंग, पोवाडी म्हणजे चरित्र, पोवाडी म्हणजे भजन, पोवाडी म्हणजे नामस्मरण. आहे का नाही? मग आम्ही सगळे देवाचे पोवाडे गाणारे आहेत म्हणून आम्हाला लोक हार घालतात. आणि आम्ही जर देवाचे पोवाडे गायले नसतो तर कोण विचारलं असतं, चला बोला. मीच जर उद्या पॅन्ट शर्ट घालून आलो इथं आणि म्हणलं बसा म्हणा तुम्हाला काहीतरी सांगायचं, लोक म्हणतील त्या बायकोला सांग जाय घरी. भगवंताचे पोवाडे गाता म्हणून आम्ही तुम्हाला मानतो महाराज. आम्ही काल कीर्तनाला त्या देगलूरच्या पुढे गेलो होतो. महाराज एवढा समाज होता तिथं, ऐका. आणि लोक 4-4, 5-5 किलोमीटर पायी येत होते हो. पायी. कौतुक वाटलं मला. हे माणसं दिवसभर शेतात काम करतात. अरे घरात शेतात काम केलं ना की पडल्या पडल्या झोपायची इच्छा असते माणसं. बरोबर आहे का? पडलं की वाटतं कधी झोप लागावी, आणि पडलं की झोप लागते. पण त्या झोपेला ताळा देऊन, त्या झोपेला साईडला सारून हे माणसं आज हे पोवाडे ऐकण्यासाठी या ठिकाणी येतात महाराज. ही भगवंताच्या भजनाची पोवाड्याची ताकद आहे. या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यानं माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखव. अरे ही तुमची किंमत नाहीच आहे. तुम्ही ज्ञानोबा तुकोबारायाच्या नावाला थोडा बाजूला बगल द्या आणि मग मोठे होऊन दाखवा. कोण विचारणार आहे महाराज? कितीतरी लोक संप्रदायात चुकले, पण देवासाठी मान, देवासाठी मान, पूज्य एरवी तरी पुशे कोण, पावी देवासाठी मान. वा. महाराज म्हणतात कोण एरवी विचारणारे आपल्याला, बोला. कोणी विचारणार नाही महाराज. भगवंताचं नामस्मरण करता म्हणून लोक तुम्हाला मानतात. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू नका, कोण विचारणार आहे तुम्हाला. म्हणून म्हणतात ना काय, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है.
मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. देवा, तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं. आणि जर तुझे पोवाडे गायले नसते तर महाराज म्हणले आम्हाला कोण विचारलं असतं, आहे का नाही. आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असला पाहिजे. ज्या त्या गोष्टी ज्या त्या आयुष्यातच असाव्यात. आता शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं. मग सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साज चढविला. अशाच आवाजात असा पूर्ण चढून शाहिरी. आता हे अशा आवाजातच पोवाडा चांगला वाटतो महाराज. आता एखादी शाळेतली मास्तरीन जर पोवाडा आपलं चरित्र सांगायला लागली शिवाजी महाराजाचं, आता तिनं सांगताना बाया ऐकून सांगावं का. बायानं सांगताना ती काय म्हणाल, शिवाजी महाराजानं अफजल खान फाडला. ती काय म्हणाल, शिवाजी महाराजानं अफजल खान फाडूनच टाकला. असं जमन का नाही, असं कसं जमन सांगा बरं त्याला. त्या गोष्टी त्या आवेशात असणं गरजेच्या असतात का नाही सांगा. मग पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असला पाहिजे महाराज म्हणतात. मग त्या भगवंताचे पोवाडे आपण गायले पाहिजे, म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे. पण महाराज म्हणतात हे पोवाडे गायला आवडत नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. जिवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. महाराज म्हणतात क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मनीर महान. जेव्हा परीक्षिती राजाला शुकाचार्य भागवत सांगत होते ना, तेव्हा स्वर्गातले देव अमृताचा कलश घेऊन आली होती आणि म्हणले महाराज तुम्ही हे अमृत परीक्षिती राजाला पाजा आणि त्या बदल्यात हे भागवत अमृत आम्हाला सांगा. महाराज म्हणले अरे क्व सुधा क्व कथा. सुधा म्हणजे अमृत. अरे कुठं तुमचं स्वर्गातलं अमृत आणि कुठं आमचं भागवत अमृत. भागवत अमृत काय करतं आणि स्वर्गातलं अमृत काय करतं. स्वर्गातलं अमृत हे माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि भागवत अमृत हे माणसाला दिव्यजीवी बनवतं. मग माणसानं दीर्घजीवी असावं का दिव्यजीवी असावं. माणसानं दिव्यजीवी असावं. लघुनिन्यानी जातानी गौरवेन इदम महत् तदा ऋषिगणा सर्वे विस्मयम परमम ययु. लक्षात ठेवा ही ताकद भागवतामध्ये आहे. भागवत म्हणजे काही पोथी नाही. भागवत म्हणजे मनोरंजन नाही. भागवत म्हणजे चर्चेचा किंवा संभाषणाचा विषय नाही. भागवत म्हणजे प्रबोधन नाही. तर भागवत म्हणजे आहे काय, तेनेयम वाङ्मयी मूर्ती. भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयीन प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण म्हणून सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं. म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना मग पारायण बंद झालं तरी चालल. सदा सेव्या तसं भागवत ऐकत राहायचं. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत. निगमकल्पतरोर्गलितम फलम शुकमुखादामृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हुर रसिका भुवि भावुकाहा. जे रसिक आहे भाविक आहे त्यांनी इकडे या आणि हा रसपान ग्रहण करा. महाराज म्हणतात ही ताकद नामामृतामध्ये आहे. ही ताकद नामामृतामध्ये आहे. म्हणून म्हणतात ना अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो. हरि नाम नहीं तो वाह, हरि नाम नहीं तो हरि नाम नहीं तो यहाँ कहना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निश्वासर, अब इसमें साल महीना क्या. हरि नाम नहीं तो हरि नाम नहीं तो भूषण से सब अंग सजावे,
रसना पे हरि नाम नावे, भूषण से सब अंग सजावे। रसना पे हरि नाम नावे, देह पड़ी रह जाए यहीं पर, देह पड़ी रह जाए यहीं पर। फिर कुंडल और नगे ना क्या, हरि नाम नहीं जीना 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 क्या, हरि नाम हरि नाम नहीं तो बस एवढं वाक्य जरी लक्षात राहिलं तर सप्ताह सार्थक झाला. लक्षात आलं का माझं? एवढं वाक्य लक्षात राहिलं तर सप्ताह सार्थकच झाला ना. मग रोजचा महाराज येऊन काय करणार, इकडून तिकडून फिरून येणार आणि तोंडातच घास घालणार. बरोबर आहे. हे सांगन ते सांगन हे सांगन, मन पुन्हा म्हणाल भजन करा. याच्यापेक्षा काय, म्हणून भजन केलं ना, म्हणून म्हणतात काय, जीवडा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। जीवड़ा जीवड़ा दो दिन का जीवड़ा दो दिन का मेहमान, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे, म्हणून त्याचे पोवाडे गाणं गरजेचं आहे. महाराज म्हणले जर त्याचे पोवाडे गायले तुम्ही, ऐका बरं, त्याचे पोवाडे जर गायले, त्याचं भजन केलं तर महाराज म्हणतात कळी काळ पाया पडे. त्या भगवंताचं भजन केलं ना की बस तो काळ आपल्या पायाला लागल्याशिवाय राहणार नाही. असे उदाहरण आहेत का महाराज, की भजन करणाऱ्या माणसाच्या पायाला काळ लागला? असे उदाहरणं आहेत ना. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. तुकाराम 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 तुकाराम
तुमचं झालं ते मला ताण होतंय ना ते लक्षात. तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आहे काय? काळावर विजय मिळवला महाराजा माणसाने. जरा लक्ष देऊन आहे का बरं का. नाथ महाराज चालले जेव्हा अंत्ययात्रा नाथ महाराजांची चालली माया हो ऐका. आणि एका बाईची पोरगी नेमकंच माहेरातून सासरला निघाली आणि या शुभ कार्याच्या टायमाला नाथ महाराजांची अंत्ययात्रा तिथून चालली आणि या बाईच्या तोंडातून आलं म्हणे मा या महाराजाला आजच मरायचं होतं का. नाथ महाराज उठून बसले आणि म्हणले बाई तू या पोरीला आज जाऊ दे मी उद्या जातो. कळी काळ पाया पडे. लक्ष देऊ नाही का. दुसऱ्यांदा निघाले तर भावकीला गर्व झाला. भावकी म्हणले बघा 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 एवढा नामवंत महाराज आहे पण शेवटी कोणाच्या खांद्यावर जावं लागतं. भावकीच्या. भावकी अशी आहे महाराज जिवंतपणी जगू देत नाही मेल्याशिवाय त्याच्यावर जाता येत नाही. असंच आहे का. नाथ महाराज म्हणले टेन्शन घेऊ नका खाली ठेवा मला खाली ठेवा. आणि पुन्हा उठून बसले महाराज. हा कळी काळ पाया. आणि तिसऱ्यांदा ज्याला समाधी नाथ महाराजानं घेतली. हा अशी कित्येक उदाहरणं मी तुम्हाला सांगेल. कदाचित तुम्ही अजामेळाची कथा आज ऐकली असेल. चौथ्या दिवस म्हटल्यावर अजामेळ नावाच्या ब्राह्मणाची कथा आपण ऐकली असेल. साधूनं सांगितलं पोराचं नाव नारायण ठेवा. पोराचं नाव नारायण ठेवा. का नारायण ठेवा. महाराज हा कधी भगवंताचं भजन करत नव्हता म्हणून ते साधू संताला वाटलं त्या निमित्तानं तरी याच्या मुखातून देवाचं नाव येईल म्हणून नाव नारायण ठेवलं. आणि महाराज म्हणतात त्या नारायणावर याची प्रीती जडली. नारायण काय करतो. नारायण जेवला का. नारायण कुठे आहे. नारायण नारायण सारखं नारायण. आणि शेवटच्या क्षणाला यमाचे यमदूत याला घ्यायला आले आणि ते यमदूत पाहिल्यानंतर घाबरला आणि पोराला आवाज दिला नारायणा वाचव नारायणा वाचव. आणि महाराज म्हणतात हा आवाज देवाच्या देवदूतापर्यंत गेला आणि देवदूत त्या ठिकाणी आले. यमदूत आणि देवदूताची भेट झाली. म्हणे तुम्ही इथं कसं काय. सानप महाराजाचं कीर्तन आहे. मग तुम्ही आम्ही बी त्याच्यासाठी चालू म्हणे. ते म्हणले तुम्ही इथं कसं काय. म्हणले हे आमचं गिराईक आहे. यानं आयुष्यभर पाप केलेलं आहे. आमचं गिराईक आहे. दुसरे म्हणले देवदूत म्हणले ते तुमचं गिराईक नाही ते आमचं गिराईक. म्हणे कसं काय. शेवटच्या क्षणाला म्हटलं नाही का नारायणा धाव. ते यमदूत म्हणले अहो नारायण हे त्याच्या पोराचं नाव आहे. त्यानं त्याच्या पोराला आवाज दिला तुमच्या देवाला नाही. हे देवदूत म्हणले आमच्या देवाचं नाव ह्याच्या पोराला ठेवलं का ह्याच्या पोराचं नाव आमच्या देवाला ठेवलं. आमच्या देवाचं नाव अगोदर नारायण आहे का याच्या पोराचं आहे. म्हणले तुमच्या देवाचं. मग अगोदर कोणाला हाक मारली. म्हणे आम्हाला या भानगडीतच पडायचं नाही. ते तिथून निघून गेले. ऐका याला म्हणतात सांकेत्यम परिहास्यम वा. संकेतानं घ्या हास्यानं घ्या परिहास्यानं घ्या पण देवाचं नाव घ्या. संकेतानं नाव घेणं कसं असतं. शेजारीन शिवा देते आपल्या शेळीला पण लागतात बरोबर तिला. कळलं का माझं बोलणं. याला म्हणतात संकेतानं नाव घेणं. संकेतानं नाव. मी एका ठिकाणी असं सांगितलं कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. सगळ्या बाया विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या आणि एक बाई दुसरंच काहीतरी म्हणत होती. कीर्तन झाल्यावर म्हणलं आजी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हत्या. म्हणत होते म्हणे महाराज. नाही म्हणलं तुमच्या होटाच्या हालचाली येऊन कळत होतं तुम्ही दुसरंच काहीतरी म्हणत होत्या. म्हणे महाराज विठ्ठल हे माझ्या नवऱ्याचं नाव आहे म्हणे. मग एवढ्या माणसात त्याचं नाव कसं घेऊ. मग पिंट्याचा बाप पिंट्याचा बाप पिंट्याचा बाप. मग पिंट्याचा बाप जरी म्हणलं तर कोण विठ्ठलच झाला का नाही सांगा. याला म्हणतात संकेतानं नाव घेणं. हा संकेतानं नाव घेतलं अजामेळानं तर महाराज म्हणतात त्याने हे संभाषण ऐकलं आणि त्याने विचार केला अरे मुलाच्या निमित्तानं मी नाव घेतलं तर मला देवाचे देवदूत घ्यायला आले. खरंच जर मी अंतःकरणातून भजन केलं तर त्या काळाची माझ्यावर चाल करायची काय. महाराज म्हणतात नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्या गावाला जाण्याचा अधिकार नाही काळाला. म्हणून महाराज म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे. तुम्ही त्याचे पोवाडे गा पण लोकाला पोवाडे गायला आवडत नाही. आवडतं का भजन करायला. नाही महाराज भजन करायला आवडत नाही. क्वचित गावं आहेत असे आवडीचे की ज्यांना भजन कीर्तन दरवर्षी नामस्मरण आवडतं. नाही तर काही गावात हे भजन कीर्तन सप्ताह नसतो. काही ना भजन कीर्तन सप्ताह सुरू काही ना पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे तू मरण गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. लक्षात ठेवा बरं का. सप्त्यावर खर्च झालेला काही लोकाला जमत नाही महाराज.
सप्त्यावर खर्च झालेला काही लोकांना जमत नाही, लक्षात ठेवा. काही तर म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का? हां, लॉकडाऊनमध्ये 100ची क्वार्टर 1000ला घेऊन पिली, तेव्हा गावचा विकास आठवायला पाहिजे होता. हे 2-2.5 हजार रुपये किलो पडती तंबाखू, खाऊन थुकता. गावचा विकास आठवायला पाहिजे. 2,500 रुपये किलोची तंबाखू आपण खातो. 2,500 रुपये किलो पडती. एक विमल गुटखा 20-25 रुपयाचा आहे, खाऊन थुकत राहतो आपण. याच्यावर विचार केला पाहिजे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला एका छोट्याशा गावाला जर 50-50 लाख रुपये लागत असतील तर आपण किती इमानदार आहोत हे आपलं आपण तपासलं पाहिजे. अरे गावातल्याच माणसाला निवडून आणायचं आहे तुम्हाला, कळलं माझं बोलणं? माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी आणतो, आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी किती मोठा माणूस असू द्या अख्खी लावत नाही. अर्धी आज लावतो आणि अर्धी अशी भीतीला उभी करून ठेवतो उद्याच्या. बरोबर आहे ना? काटकसर करतो का नाही माणूस? बोला, करतो का नाही? आणि केली पाहिजे. शेतकऱ्याच्या जीवनात एवढी काटकसर असावी. अर्धी शॅम्पूची पुडी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. विठाला विठाला. आवडत नाही काही लोकांना, लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणतात आजा मिळानं, अरे भगवंताच्या निमित्तानं. काय भगवंताचं नाव पोराच्या निमित्तानं घेतलं तर महाराज म्हणतात त्याला स्वर्गात जागा मिळाली. कळी काळ पाया पडे म्हणून म्हणतात ना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाशा नाला पाना, आजा मेळा पापराशी, तोही नेला देवा वैकुंठासी. हे त्याच्यातलं पुढचं प्रमाण आहे का नाही? हे कशामुळं घडलं? ते भगवंताचे पोवाडे गायल्यामुळं घडलं. म्हणून महाराज म्हणतात ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. तो कोण? महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या.
गावाचा राणा पुसा 6 जना. तो कोण? तो पंढरपूरचा राजा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणतात लक्ष द्या. जसा गावाचा राजा कोण असतो? सरपंच. थोडा आवाज द्या दादा. गावचा राजा सरपंच, तालुक्याचा राजा आमदार, जिल्ह्याचा राजा खासदार. तसा आता या देशाचा राजा कोण आहे सध्या? मोदी साहेब, पंतप्रधान. पंतप्रधान हा या देशाचा राजा आहे. फक्त फरक एवढाच आहे, पहिले राजे वंशानं व्हायचे आणि आताचे राजे मतपेटीतून जन्माला येतात. बरोबर आहे का नाही? पहिले राजे वंशात त्याच्या कुळात जन्म घेतला की तो पुढचा राजा व्हायचा. पण आता तसं नाही, आता मतपेटीतून राजे जन्माला येतात. म्हणून महाराज म्हणतात पंढरपूर भूवैकुंठ, आणि त्या भूवैकुंठामध्ये राहणारा जो पांडुरंग परमात्मा आहे तो या देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव, तो सगळ्या देवाचा देव जर कोण असेल तर तो पांडुरंग परमात्मा. तो कुठं राहतो? तो हा पंढरीचा राणा. म्हणतात ना, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. नाही कळला वेदा, नाही कळला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, निराकार तो ईश्वर, जसा प्रगटला असा विठेवर. उभय देविने हात घटेवर, पुतळा चैतन्याचा. पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून महाराज म्हणतात ज्याचे गरज तापवाडी, कळी काळ पाया पडे. तो कोण? तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना. महाराज म्हणतात हे माझं मत नाही, 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणाचं मत आहे. कोणते 4 वेद आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. 6 शास्त्र कोणते? सांख्य योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. आणि 18 पुराण मद्वयम भद्वयम चैव भ्रत्रयम व चतुष्टयम नानीम पाग्निम पुराणानी कुस्कम गारुडमेवच. या श्लोकात सगळे 18 पुराणाचं वर्णन आलेलं आहे. महाराज म्हणले चौवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरेशी गाती. हे मी नाही सांगत, महाराज म्हणतात हे सगळ्या पुराणाचं मत आहे. आणि पुराणाचं मत आहे हे माझं मत नाही. कळी काळ पाया पडे. कोणी म्हणाल आम्हाला त्याचे पोवाडे गायला आवडत नाही, आम्हाला त्याचं चिंतन करायला आवडतं. महाराज म्हणले चिंतन केल्याच्या नंतर काय मिळणार आहे? चिंतिता चिंतिता दयासी, चिंतिता दयासी, चिंतिता दयासी, चिंतिता दयासी,
जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाल महाराज आम्हाला मोठ्यानं म्हणायला आवडत नाही, आम्हाला त्याचं चिंतन करायला आवडतं. त्याचं फळ काय? महाराज म्हणले चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं चिंतन केल्याच्या नंतर भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग सुद्धा मिळतं आणि मोक्ष सुद्धा मिळतं. असं उदाहरण आहे ध्रुव बाळाचं. उत्तानपाद नावाचा राजा आपण ऐकलेलीच आहे कथा. त्याला 2 पत्न्या, एक सुनीती आणि दुसरं सुरुची. सुरुची होती आवडती आणि सुनीती होती न आवडती. सुनीती म्हणजे शास्त्र आणि सुरुची म्हणजे स्वतःची आवड. कळलं माझं बोलणं? माणसं आवडीच्या मागं पळतात का शास्त्राच्या मागं पळतात? थोडा आवाज द्या. माणसं आवडीच्या मागं पळतात, शास्त्राच्या. मला असं वाटतं, तुला असं वाटतं, माणूस त्याच्या मागे पळत राहतो. बरोबर आहे. म्हणून त्या राजाला पुन्हा सुरुची आवडायची. पण एक दिवस सुरुचीचं पोरगं उत्तम मांडीवर बसलं आणि मांडीवर बसल्याच्या नंतर ध्रुव बाळाला वाटलं आपणही बापाच्या मांडीवर जाऊन बसावं. बापाच्या मांडीवर जाऊन बसलं, पण त्याच्या आईनं सावत्र आईनं त्याला फरफटत मांडीच्या खाली ओढलं आणि सांगितलं, कार्ट्या तुला बापाच्या मांडीवर बसायचा अधिकार नाही. तुला जर त्यांच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या कुशीतून जन्म घ्यावा लागेल. आणि माझ्या कुशीतून जन्म घ्यायचा असेल तर जा वनात, भगवंताचं भजन कर, भगवंताला प्राप्त कर. आणि देवानं विचारलं तुला काय पाहिजे तर तेव्हा देवाला सांग मला सुरुची आईच्या उदरात नेऊन घाल. ऐका, एवढा अहंकार झाला होता सुरुचीला. बरं का, बघा, रडतच पोरगं घरी आलं आणि रडत घरी आल्यानंतर आपल्या आईला म्हणतं, आई मला बाबाच्या मांडीच्या खाली ओढलं. छोट्या आईनं मला बाबाच्या मांडीच्या खाली ओढलं का? उत्तमचे बाबा आहे, मग माझे बाबा नाही का? मला आई बोलली की वनात जाऊन भजन कर. महाराज सुनीती भांडली नाही. सुनीती भांडली नाही. सुनीती म्हणले, अरे वेड्या, तुझ्या आईनं तुला चांगला उपदेश केला. त्याला सकारात्मक विचार म्हणतात, पॉझिटिव्ह थिंकिंग याला म्हणतात, सकारात्मकता. अरे मी सख्खी आई असून सुद्धा तुला हे सांगितलं नाही. तुझ्या सावत्र आईनं तुला सांगितलं, बाळा हा नरदेहच भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे. मला लसा नावाच्या आईनं पोराला पाळण्यात टाकल्याबरोबर दोरी ओढताना सांगितलं, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे. कुर्मी कीटकाचा सांदा रवरव दुर्गंधी रे. अमंगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहारा. शरण जाई गोविंदा परिये दे मदालसा. ते ब्रह्मत्व आहे. पाळण्याची दोरी ओढता ओढता उपदेश केला आहे का नाही? बाळा देह नाशिवंत आहे, मळमूत्रानं बनलेला आहे. अरे कातड आहे म्हणून माणसं माणसाजवळ बसलेले, नाही तर या नरदेहात कोणी कोणाजवळ बसलं नसतं. त्या देवाचं भजन कर, ते ब्रह्मत्व आहे. आणि आपल्या आई पोराला पाळण्यात टाकल्यावर दोरी ओढताना काय म्हणते? यू यू हाडहाड, यू यू हाडहाड, यू यू हाडहाड. जन्मल्यापासून जे बिचाऱ्याची हाडहाड सुरू होते ते मरेपर्यंत संपत नाही. लहानपणी आई हाडहाड करते, शाळेत गेल्यावर मास्तर हाडहाड करतात, खेळायला गेल्यावर मित्र हाडहाड करतात, लग्न झाल्यावर बायको हाडहाड करते, पोरं झाल्यावर पोरं हाडहाड करतात, नातू झाल्यावर नातू हाडहाड करतात, आणि म्हातारं झाल्यावर म्हातारी हाडहाड करते. बाईल म्हणे खर मरता तरी भली, नाशिले घर थुंकून. या कधी मरतं डंगर काय माहीत. धुंकून, बरोबर आहे का नाही? थुंकून थुंकून भिंत खराब करून टाकली माना. आपल्याच लेकरांवर आपण लहानपणापासून हाडहाडचे संस्कार टाकतो आहे का नाही? लहानपणापासून संस्कार कसे आपल्या लेकरावर? मदाला आईनं सांगितलं देह नाशिवंत आहे, मळमूत्रान बनले आहे, आणि आपली पायी पोराला असं फेकते. वर्षाचं असतं ते. तुला मामाची पोरगी बायको करायची, दमदर कोणाची करायची आणि कुठून आणायची तो सांगायचं कामच पडणार नाही. मोठं होऊ दे त्याला. लहान वर्षाच्या लेकराला बायको कळत असते वे. कोण कळून दिली? बोला, कोण कळून दिली? मायनं. आणि करून कोण द्यायला लावली? आपल्या इकडे मराठवाडी भाषा. माझ्या बोलण्याकडे जरा ध्यान द्या, पोराला भाजणं लागतंय अशी म्हणणारी कोण? आई. करून द्यायला लावणारी आई. आणि पुन्हा चालून मग नाही ऐकल्यावर पुन्हा त्रास कोणाला? आईलाच. आईला त्रास होतो. लहानपणापासूनच त्याच्या डोक्यात बायको 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 घातली, मग पुढं होऊन त्याला बायको नाही आवडणार तर दुसरं काय आवडणार आहे? बोला, संस्कारच तसे. पण मदालसा नावाच्या आईनं सांगितलं, बाळा भगवंताचं भजन कर. तशी सुनीती सांगते, बाळा हा देह भजनासाठीच दिलेला आहे. जाऊ आई मी वनात. पोरगं म्हणतं, जाऊ आई मी वनात.
सुनीती म्हणते जा बाळा वनात. मी तर असं ऐकलं की वनात गेल्यावर वाघ सिंह खातात. मग माणसं जर वाघ सिंहाच्या जवळ गेले तर खाऊन टाकतील ना. तेव्हा सुनीतीनं सांगितलं बाळा चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. महाराज म्हणले भजनात तू देवाच्या भजनाला चालला ना त्याला वाघ सिंह काही करत नाही. देव राखे तया मारील न मोडे काटा हिंडता वन. जा बाळा तू. आणि पोराला वनात पाठवलं आणि पुढं नारदजींची भेट झाली आणि ओम नमो भगवते वासुदेवा हा मंत्र दिला आणि या मंत्राचा जप ध्रुव बाळानं केला. पहिल्या महिन्यात 3 दिवसाला एकदा उठायचे, दुसऱ्या महिन्यात 6 दिवसाला एकदा उठायचे, तिसऱ्या महिन्यात 9 दिवसाला एकदा उठायचे, चौथ्या महिन्यात 12 दिवसाला एकदा उठायचे, 5व्या महिन्यात 15 दिवसाला एकदा उठले आणि 6व्या महिन्यात उठायचंच नाही असं ठरवलं आणि श्वास रोखून घेतला आणि भगवंताचं नामस्मरण मंत्राचा जाप करायला लागले. आणि असं सांगतात ध्रुव बाळानं आपला श्वास रोखला तर देवाचा श्वास रोखल्या गेला. अहम भक्त पराधीना. आणि देवाचा श्वास रोखल्यामुळं जगातल्या सगळ्यांचा श्वास रोखल्या गेला आणि सगळं इंद्रादिक देव भगवंताकडे आले आणि सांगितलं अहो आमचे श्वास रोखलेले आहेत. कोण तपश्चर्या करतो माहीत नाही पण देवा लवकर जा आणि त्याला काय पाहिजे ते वरदान तुम्ही देऊन टाका. भगवंत त्याच्यासमोर हजर झाले. ध्रुव बाळाला सांगितलं बाळा उठ, ज्याचं भजन करत होतो तो जगाचा मालक मी तुझ्या समोर आहे. डोळे उघडून पाहतात तर चतुर्भुज परमात्मा आपल्या समोर उभा आहे. स्तुती करायची इच्छा होती पण लहान होते वयानं आणि कळत नव्हतं कशी स्तुती करावी. म्हणून भगवंतानं आपला शंख गालाला लावला आणि अद्भुत शक्तीचा संचार त्यांच्यामध्ये झाला आणि भगवंताची स्तुती केली. योंत प्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशास्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. भगवंताची स्तुती केली आणि विचारलं माग तुला काय मागायचं. तेव्हा ध्रुव बाळानं सांगितलं देवा काही नको मला, आता तुम्ही भेटलात ना बस मला काही नको. अरे तू वनात कशासाठी आला होता विसरलास का? तुला बापाच्या मांडीवर बसायचं होतं ना. तेव्हा ध्रुव बाळानं सांगितलं काय करायचं त्या बापाला? जगाच्या बापाची मांडी मिळाली त्या बापाचं काय करायचं मला सांग. काय करू मी त्या बापाच्या मांडीला? अरे माग काहीतरी. ध्रुव बाळानं सांगितलं देवा मला काहीच नको पण भगवंत म्हणले एक काम कर, 36,000 वर्षापर्यंत राज्य कर आणि 36,000 वर्षापर्यंत राज्य करून भोगून कंटाळा आला की मला बोलो, मी स्वतः तुला घ्यायला येईल. लक्षात ठेवा. आणि 36,000 वर्षापर्यंत ध्रुव बाळानं राज्य केलं आणि शेवटी भगवंताला बोलवलं आणि भगवंतानं आढळ पद ध्रुव शिराचा सागर उपमाना, शिराचा सागर उपमाना. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव आणि क्षीराचा सागर उपमन्यू. ऐका नाही, लक्ष देऊन ऐका. आढळपद ध्रुव बाळाला दिलं. ऐसी बात बोलिये कोई ना बोले झूठ और ऐसी जगा बैठिये कोई ना बोले उठ. अशा जाग्यावर बसावं, कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे. तुमची जागा बदलल, आमची जागा बदल का? बोला ना. आमची जागा बदलत नाही महाराज. आम्ही कधीच माझी होत नाही. माझं बोलणं कळते का तुम्हाला? परमार्थातला माणूस माझी कधीच होत नाही, त्याची जागा बदलत नाही, तो आजीच राहतो. महाराज म्हणतात आम्ही आमच्या डोळ्यानं तो संसार उपभोगलेला आहे, पाहिलेला आहे. लक्षात ठेवा. आढळपद ध्रुव बाळाला दिलं म्हणजे 36,000 वर्षापर्यंत राज्य करा, हे झालं भोग.
आणि नंतर आढळपद दिलं, ही झाली मुक्ती. म्हणून महाराज चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच वाट राजना. कोणी म्हणाला आम्हाला भोग नको, आम्हाला मुक्ती नको, वेळ संपला, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले शेवटच्या चरणात, वैकुंठाची जावे वैकुंठाची जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा काशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. कोणी म्हणाल आम्हाला भोग नको, आम्हाला मुक्ती नको, आम्हाला वैकुंठाला जायचं. महाराज म्हणतात वैकुंठाला जायचं ना, वैकुंठी जावया तपाचे सायास. वैकुंठाला जायचं असेल तर सोपी गोष्ट नाही. ब्राह्मण कुळात जन्म घ्यावा लागतात 100 आणि 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करावे लागतात, तेव्हा माणसाला वैकुंठ मिळतं. आता कोणी मेलं की पद्धतच झाली वैकुंठवाशी. क्वार्टर पिऊन मेला तरी वैकुंठवासी आणि भजन करून मेला तरी वैकुंठवासी. क्वार्टर पिऊन जर वैकुंठवासी होत असेल तर टाळ पावशेराची झटावकावर कशाला आणायची महाराज. कोणी मेलं की वैकुंठवासीच लिहितात. आता नरकवासी कोणी लिहित नाही, पण नरकात गेल्याशिवाय कोणी राहत नाही. कळलं माझं बोलणं. वैकुंठ जर मिळायचं असेल तर महाराज म्हणतात तपश्चर्या करावी लागते. अरे तपश्चर्या करून यज्ञ करावे लागतात आणि अश्वमेध 100 यज्ञ केल्याच्या नंतर तुम्हाला वैकुंठ मिळतं. एवढं दुर्लभ वैकुंठ आहे, एवढं दुर्लभ वैकुंठ आहे. पण महाराज म्हणले तो दुर्लभ असणारा वैकुंठ सहज आणि सुलभ करायचा असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभेत सम्यक कलो केशव कीर्तनात. महाराज म्हणतात कलियुगा माझे करावे कीर्तन. कोणतं? नाम संकीर्तन साधन पै दिल पापे. भगवंताचं भजन करावं लागेल. तुम्हाला दुर्लभ असणारा वैकुंठ सुद्धा सहज आणि सुलभ होतो. महाराज ही ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. यज्ञ पाऊला पावलाला एका एका यज्ञाचं पुण्य भगवंताच्या भजनानं मिळत असतं. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे, लक्ष देऊन ऐका. अखंडानंद सरस्वती महाराज यांचा एक नाम महिमा नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यात ही सुंदर आलेली कथा आहे बघा. दोघं भाऊ होते. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं, साधू सेवा आवडायची. आणि एका भावाला भजन कीर्तन साधू सेवा म्हणलं की जमायचं नाही. मी तुम्हाला अगोदरच बोलून गेलो. आता हा माईकचा आवाज सगळ्यालाच बरा वाटत नसेल, बरोबर आहे ना. काही म्हणतात कमी ठेवा आवाज, आणि मलाही जास्त लागत नाही आवाज, मी पण कमी ठेवायला लावतो. माझं तर म्हणणं आहे ते करणे लावलीच नाही पाहिजे. करणे कुणासाठी असतात? लांब ऐकू जाण्यासाठी. मग ज्याला ऐकायची इच्छा नाही ते कटाळून घरी राहिलेलं आहे आणि पुन्हा तुम्ही त्याच्या कानात त्या करण्याचा आवाज घालता आणि ते म्हणतं अरे बाबा तुमचं तुम्ही ऐका ना, आपला एवढ्यातच आवाज आला पाहिजे, बरोबर आहे का नाही. म्हणजे ज्याला आता काहीला लांब ऐकायला गेल्यामुळं ते मंडपात येत नाहीत. हे एक त्याच्यामध्ये नुकसान आहे बरं का. त्याच्यामुळे हा मंडपाच्या बाहेर आवाजच नाही गेला पाहिजे असं वैयक्तिक माझं मत वाटतं मला बरं का. म्हणजे लोक कीर्तनात पुढं येऊ बसतील, अलीकडे येऊन बसतील. काय म्हणतात घरातच ऐकूया तिकडं काय जायचं, असं होतं का नाही सांगा बघा. म्हणून म्हणले लक्षात ठेवा, सगळ्यालाच आवडेल असं नाही ना. आता काही माणसं आवडीनं आज कीर्तनाला उभं, एक खैरीकर आले, कुंभारीकडं आले, अजून तिकडच्या गिरगावचे आले, अजून काही जवळचे आले असतील, बरोबर आहे का नाही. रोज बोरकिनीला जात होते, आज इकडं आले काही माणसं. बघ का आवडीच आहे. आता काहीला हा महाराज आवडला, काही इकडं आले. हे म्हणले आता निळूभाऊ उद्या लाड गुरुजी इथं येणार आहेत. भाग्य आहे तुमचं, एवढ्या छोट्याशा गावात गुरुजी म्हणजे काही सामान्य व्यक्ती नाही हा. गुरुजी म्हणजे ह्या विद्वान लोकाला विचारा गुरुजींची किंमत, आणि ते उद्या आपल्या गावात येणार आहेत, आहे का. मग आता काहीला आवडतं काहीला नाही आवडतं. महाराज बी काय सगळ्यालाच आवडतो का. समाजाचं नाव म्हणलं की बस आनंदी होतात. आणि काही सानप महाराज जमत नाही. आता मला याच्यात काही दुःख वाटून घ्यायचं कारण आहे का, अजिबात नाही. काय आमच्याकडे पाहिले की म्हणतात जय हरी जय हरी जय हरी, समजा प्रेमळ आहे. काही आमच्याकडे पाहिल्या जय रे समजा वैतागलेलं आहे आपल्यावर.
हाय जे अरे काय सगळ्याला आवडेल असं थोडंच आहे महाराजांना, अपेक्षा धरू नका ना. काही ना महाराज पाहिलं की बरं वाटतं, काही महाराज पाहिलं की तळपायच्या मस्तकाला जाते बघा. आता असे कपडे घातल्यावर तर पायाचं कामच नाही. काही असे कपडे घातले की एकूण एकाला असं करतात. हा ना, डाग आहे का कपड्याला त्याच्या? तू तुरीनंच हिंडायला लागला, डाग नाही पडतील तर काय पडणार आहे सांग बर. एक मला म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोतराच दिसायलो मग महाराजच आहे. महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे, म्हणलं आणतोय घरातले गोदडीन बांध माझ्या अंगाला. आता कपडे सुद्धा महाराज आहे ना चांगले घालून नाही, ही धारणा आहे काही लोकांची. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता, त्या हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती. आमच्या गावात आले तेव्हा ड्रायव्हर म्हणे ती इकली गेल्या वर्षी ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात या दारात काही मागायला आलो का मी? लयच अवघड जीवन महाराज. महाराज म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम. कोणी पोस्टर चिटका, कोण महाराजाला काय बोलून मोकळं होईल सांगता येत? काहीच सांगता येत नाही महाराज. लक्षात ठेवा, एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन आवडायचं नाही, असं असतं बघा. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि बिभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती. हिरण्यकशिपूला देवाचं नाव जमत नव्हतं आणि त्याच्या पोराला प्रल्हादाला भगवंताचं नाव घेतल्याशिवाय करमत नव्हतं. असं होतं. कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायकोला आवडत नाही, कधी बायको परमार्थिक असली तर नवऱ्याला आवडत नाही. बरोबर आहे का नाही? आता इथं बायाला वाटतं पावली खेळावं नाचावं, पण गिराईक धड नसतं ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती, भीती वाटते का नाही सांग. हे जुळून यायला वेळ लागतो बरं का महाराज. हे एका राशीचे जुळायला वेळ लागत असतो, दोघायलाही आवडावं असं कदाचित होत असतं. बरोबर आहे? मग एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. त्याच्या घरी महाराज आले का हे घराच्या बाहेर निघून जायचं. बघा काही तुमच्या गावातले पुण्याहून राहणारे, आता हे पुण्यालाच येत ना राहायला, औरंगाबादला संभाजीनगर बदलला आता, ते औरंगाबाद नको आपल्याला आहे का नाही. संभाजीनगरला राहिला आहेत ऐका, काही पुण्याला राहिला आहेत, काही मुंबईला राहिला आहेत. पण सप्ताह सुरू झाला की ते गावात आले आणि काही सप्ताह सुरू झालं की शेलूल गेले असतील. काला झाल्यावर येऊ रे बापा, वर्गणी देणं नको, ते ऐकून घेणं नको, जाऊ द्या तिकडं काय करायचं असं होत असतं बघा. लक्षात ठेवा बरं का, लक्षात ठेवा ही पद्धत आहे. काही माणसं गिरगावातून आले, काही माणसं कैरीतून आले, काही कुंभारीतून आले, काही घरी असून झोपले असतील. त्याचं काय असतं, कायला आवडतं कायला नाही. मग याच्या घरी पंजाबचे साधू आले आणि ते साधू आल्याच्या नंतर त्या साधू आल्यानंतर हे घराच्या बाहेर निघून गेले. हे काही बोलत नव्हतं बरं का, पण महाराज घरी आले की हे घराच्या बाहेर निघून जायचं आणि त्याची गाडी गावाच्या बाहेर पडली की मग ते घरी यायचं. हे महाराज आले. मग या मोठ्या भावानं खंत व्यक्त केली, म्हणे महाराज माझा छोटा भाऊ कधी भगवंताचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं आणि त्याचा उद्धार व्हावा. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. त्यानं भजन करावं अशी माझी इच्छा आहे म्हणणे. तुम्ही काही बी करा पण त्याला एकदा तरी देवाचं नाव घ्यायला लावा. ते महाराज म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी 4 नाही 8 दिवस इथं राहतो पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. 4 दिवस महाराज त्या घरी राहिले, पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. 4 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले आता काय करावं, इथं घरीच येईना. 1 दिवस आलं, घरात वाकून पाहिलं, महाराज दिसले, पुन्हा पळून गेले. म्हणजे महाराज 1 दिवस दरवाजाच्या आड लपून बसले. याला वाटलं महाराज गेले. महाराज गेले, घरात आलं, वाकून पाहायला लागलं की महाराज दरवाजाच्या मागून निघाले आणि दंडाल धरलं. दंडाल धरला ते म्हणे सोड म्हणे माझ्या दंडाला. ते काय सोडा म्हणताय, सोड म्हणे माझ्या. असं असतं ना, तोंडावर एक माघारी एक तोंडावर म्हणतात. काय शास्त्रीजी सुंदर कीर्तन कर, माघारी सोपान ऐकू येते. तोंडावर एक बोलतात माघारी एक बोलतात लोक. बरोबर आहे का नाही? तोंडावर म्हणतात महाराज काय सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख येते, त्याला अक्कल नाही. ही परिस्थिती या लक्षात येते का? म्हणून असं विश्वास असेल असं नाही. तो म्हणे सोडा म्हणे माझ्या दंडाला, सोडा म्हणे. महाराज म्हणले तू राम म्हण, मी तेव्हा तुझ्या दंडाला सोडतो. मी तसलं काही म्हणणार नाही म्हणे, तू माझ्या दंडाला सोडा. ते महाराज म्हणले मग मी तुझ्या दंडाला सोडणार नाही. ते झटके देऊन पाहत होतं, पण महाराजाच्या ताकदीपुढं त्याचा काही निभाव लागना. तो म्हणे सोडा माझ्या दंडाला, तुम्हाला किती वेळ सांगू. महाराज म्हणले तू राम म्हण, तू राम म्हणल्याशिवाय मी तुझ्या दंडाला सोडणार नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरा हो, मी राम म्हणणार नाही. कळलं का तुम्हाला?
हां, कळलं ना. मी राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. महाराज म्हणले हे रामनाम जपून ठेव. बस माझं काम झालं. हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव. काही दिवसानंतर त्याचा अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळ आल्यावर यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि कटघऱ्यामध्ये त्याला उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरी सुद्धा कोर्ट आहे. जसा इथं जज आहे तसा तिथं जज आहे. जिथं इथं वकील आहे तसा तिथंही वकील आहे. तिथला जज आहे यमराज आणि वकील आहे चित्रगुप्त. चित्रगुप्ताकडं आपली खाते वही आहे. आपण खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो येस करा. तमाशाला जात होता का? हो येस करा. कीर्तन झाल्यावर चपला हाणत होता का? हो येस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? नाही. याच्यातली दाबत होता. फुल्ली मारा. हां, लक्ष देऊन ऐका बघा. आपल्या सगळ्याची खाते वही तिथं आहे. म्हणतात ना, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, वही तो सबके जमा खर्च का वही हिसाब लगाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपल्या सगळ्याची खाते वही तिथे. चित्रगुप्ताला सांगितलं आणि खाली काय केलं सांगा. म्हणे महाराज काहीच याची खाते वही पाहायचं काम नाही. याच्या पूर्ण आयुष्यामधल्या खाते वहीत सगळं पाप आहे. पण न कळत एकदा याच्या तोंडातून रामनाम आलं. एका रामनामाचं पुण्य याच्याकडं आहे. बाकी काही तपासायचं काम नाही म्हणे. बस एकदा यानं बटन दाबलं होतं आणि 5 वर्षे बेजार करायला लागलं. बस तेवढं आहे म्हणे. बाकी काय नाही म्हणे याच्याजवळ. सांगा त्याचे बी 500 घेतले होते पण काय करावं आता सांगा. म्हणे एक रामनामाचं पुण्य याच्याकडे आहे. बाकी सगळं याच्या आयुष्यात पाप आहे. यमराज म्हणे एका रामनामाचं पुण्य तुझ्याकडे आहे आणि बाकी सगळं पाप आहे. तुला पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? ते नास्तिकच होतं. ते म्हणे ते कशाचं तरी पुण्य आहे ना. काय म्हणे ते कशाचं तरी पुण्य आहे ना ते द्या म्हणे अगोदर. बाकी आपलं आपण पाहत बसू. बाकी आपला आपण पाहत बसू म्हणे. काय करायचं आपल्याला? आता यमराजाला प्रश्न पडला, एका रामनामाचं फळ मी याला देऊ काय? यमराजाची काही डोकं चाललं ना बा. आता कमी जास्त झालं तर मोठ्याचं नाव आहे. काय करावं? एका रामनामाचं फळ याला काय द्यावं? यमराजाला काही मेळ लागना. मग यमराज म्हणले चला याला घेऊन आपण इंद्राकडे जाऊ. देवाचा राजा कोण आहे? इंद्राकडे जाऊ म्हणे. इंद्राकडे गेले ऐका. आणि इंद्राकडे गेल्यानंतर इंद्राला म्हणले हो यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे आणि एवढं पुण्य याला याच्याकडे रामनामाचं एक आहे. याला फळ काय द्यावं? इंद्र म्हणे मी खुर्चीचा मालक आहे. निर्णय सगळे पवार साहेब घेत होते. मी फक्त फाईल आली की सह्या करायचो आणि पाठवून द्यायचो. मी काय लय डोकं लावायचो नाही. त्याच्यामुळं कवा हे गुवाहाटीला गेले काही मेळ लागला नाही आणि ताळं लागला नाही म्हणे बाबा आपल्याला. मला काय ते सांगता येणार नाही म्हणे. मग आता काय करावं? म्हणले एक काम करा. जाऊ द्या बाबा आता हे नाही ना जमत. चला आपण याला ब्रह्मदेवाकडे घेऊन जाऊ. त्याला घेतलं ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणे यानं एकदा रामनाम घेतलेलं आहे. याला काय फळ द्यावं? ब्रह्मदेव म्हणे मी फक्त सृष्टी निर्माण करणारा आहे. बाकी फळ देणं माझ्या हातात नाही. फळ देणं माझ्या हातात. मी फक्त जग निर्माण करणार आहे. फळ देणं आपल्या हातात नाही. एका रामनामाचं फळ याला काय द्यावं मला सांगता येणार नाही. हे काम करा म्हणे. आता जाऊ द्या. जे रात्रंदिवस रामनामाचं भजन करता आपण त्यांच्याकडे जाऊ. कुणाकडं? भगवान शंकराकडं. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. म्हणून म्हणतात ना महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो. सर से तेरे बहती गंगा काम मेरा हो जाता चंगा. नाम तेरा जब लेता महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो. भोलानाथ से निराला कोई और नहीं. गौरीनाथ से निराला कोई और नहीं. ऐसी सुभान आए ना आए ऐसी शाम जिस दिन जुबा पे मेरे आए ना शिव का नाम ऐसी सुभान आए. भगवान शंकराकडे जाऊ. आणि भगवान शंकराकडे निघाले आहे का. भगवान शंकराकडे घेऊन आले याला. कोण? यमराज, इंद्र, ब्रह्मदेव आणि हा एकदा मतदान केलेला हा पट्ट्या एकदा